लांब सडक काळेभोर दाट स्मूथ अँड सिल्की केसांसाठी हा घरगुती उपाय नक्की करा। घरातील काही वस्तू वापरून केसांसंबंधित सर्व समस्या तुम्ही दूर करू शकता आणि यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। 100% नॅचरल हा घरगुती उपाय आहे। चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे। इथे आपल्याला लागणार आहे फ्रेश ताजा कढीपत्ता। कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूपच गुणकारी आहे। अगदी याचे एकापेक्षा जास्त असे फायदे आहेत केसांसाठी, जसं केस गळती थांबते, केस पांढरे होत असतील तर केस काळे करण्यासाठी कढीपत्ता कामी येतो। त्याचसोबत केसांवरती आपण याला लावणारच आहोत, पण तुम्ही जर खाण्यामध्ये देखील याचा वापर केला तर अनेक रोगराईपासून आपल्याला कढीपत्ता दूर ठेवतो। त्यासोबतच केसांसंबंधी जसं डॅन्ड्रफ होणे किंवा केस वाढत नसतील तर यासंबंधी सर्व तक्रारी दूर होतात कढीपत्त्याचा योग्य वापर केल्याने। तर आता बघा आपल्याला कढीपत्ता जो आहे ना तो धूळ असते त्यावरती, त्यामुळे स्वच्छ धुवून कोरडा करून वापरायचा आहे। स्वच्छतेची काळजी घ्या। यानंतर बघा एक वाटीभर असा ताजा कढीपत्ता मी काढलेला आहे। तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खलबत्ता, किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील ही प्रोसेस केली तरी चालेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा आता इथे आपल्याला जो कढीपत्ता आहे ना खूप असा बारीक करायचा नाही, फक्त थोडासा याला ठेचून घ्यायचा आहे। म्हणजे जसं कढीपत्ता आपण इथे असं पेस्ट, तुम्ही जर मिक्सरमध्ये करत असाल तर थोडं जास्त बारीक केलं तरी चालेल, पण खलबत्त्यात तेवढं बारीक करायला वेळ लागतो, म्हणून मी याला थोडंसं असं ठेचून घेत आहे। म्हणजे काय करायचं, बेसिकली आपल्याला कढीपत्त्याचा जो सुगंध आहे तो पण यामध्ये निघाला पाहिजे। त्याचसोबत एका कढीपत्त्याच्या पानाचे 2 तुकडे झाले पाहिजेत, किंवा थोडंसं ठेचून घेतल्यासारखं झालं पाहिजे, एवढंच आपल्याला इथे करायचं आहे। त्यामुळे पूर्ण पेस्ट नाही झाली तरी चालेल। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मोहरी। मोहरी आपल्या केसांसाठी, मोहरीचं तेल खूप चांगलं असतं आणि मोहरीला देखील वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही केसांवरती वापरू शकता। केसांसंबंधित भरपूर समस्या घालवण्यासाठी मोहरीचा वापर होतो। खास करून मोहरी केस वाढीसाठी खूप चांगली असते। तर मोहरी बघा साधारण आपल्याला 2 चमचे घ्यायची आहे आणि त्याला देखील आपण खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं असं बारीक करणार आहोत। म्हणजे एका मोहरीचे 2 तुकडे जरी झाले तरी चालतील, जास्त काही बारीक नाही केलं तरी काहीच हरकत नाही। आणि थोडंसं बारीक आपण यासाठी करत आहोत की जी प्रोसेस आहे ना पुढची ती लवकर व्हावी आणि आपला हा उपाय लवकर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळावा। यानंतर बघा आपल्याला लागणार आहेत काळे तीळ। काळे तीळ साधारण 2 चमचे मी घेतलेले आहेत आणि काळे तीळ देखील आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात। पांढरे केस 1-2 दिसत असतील तर लगेचच काळे तीळ खायला सुरू करा किंवा असं वापरायला सुरू करा। एकही केस पुढे तुमचा पांढरा होणार नाही आणि जे केस पांढरे झाले असतील ते देखील काळे होतात। फक्त याला योग्य पद्धतीने वापरलं पाहिजे। तर बघा इथे काळे तिळाला देखील मी थोडंसं असं ठेचून बारीक केलेलं आहे, म्हणजे एका तिळाचे 2-3 तुकडे जरी झाले तरी चालतील। आता हे देखील पावडर आपण बाजूला ठेवूयात। तर बघा आता या 2-3 वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या सहज आपल्या घरामध्ये मिळतात, त्यामुळे आजच हा उपाय करा। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मेथी दाणे। मेथी दाण्याला तर केसांसाठी अमृत मानलं जातं। अगदी खूपच एक 100% रिझल्ट देतो मेथी दाण्यामुळे आणि त्याचसोबत केसांवरती कवचचं काम करतो मेथी दाणे। आणि इथं मेथी दाणे साधारण 2 चमचे आपल्याला वापरायचे आहेत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे। तुम्ही कांदा कमी जास्त जरी वापरला तरी चालेल। कांद्याचा जो रस आहे तो देखील केसांसाठी, डॅन्ड्रफ घालवण्यासाठी खूप कामी येतो, किंवा कांद्याचं तेल जे असतं ते देखील केसांसाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे कांदा नक्की वापरा। यानंतर बघा आपल्याला इथे एक भांडं घ्यायचं आहे, लोखंडी भांडं, लोखंडी कढई असेल तर अजूनच चांगलं, नसेल तर इतर भांडं वापरलं तरी चालतं। इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे, लोखंडी पॅन, त्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि या तेलाला बघा आता आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे। आणि इथे तेल जे वापरायचं ते बेस ऑइल तुम्ही कोणतंही वापरू शकता। मी इथे कोकोनट ऑइल, खोबरेल तेल वापरलेलं आहे। तुम्हाला इतर वापरायचं असेल तर वापरू शकता, पण कोकोनट ऑइल केसांसाठी चांगलं असतं। सुरुवातीला साधारण 2 ते 3 चमचेच फक्त तेल यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि कढीपत्ता टाकून असं याला थोडंसं परतून घेतल्यासारखं करायचं आहे। तेल अजून आपण यामध्ये ॲड करणार आहोत पुढे आणि आता याला छान असं मिक्स केलं की यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जी आपण मोहरी बारीक करून ठेवली होती ती। त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ जे बारीक केले होते आणि या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करायच्या। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। तर आता बघा याला एकजीव असं केलं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल।
तेल बघा इथे मी आता साधारण सुरुवातीला 2-3 चमचे टाकलं होतं. आता आपल्याला 1-1.5 कप 2 कप असं तेल टाकायचं आहे. या वस्तू तुम्ही किती घेतल्या त्यानुसार तेल कमी जास्त तुम्ही करू शकता. तर साधारण इथे जे तेल आहे ना, तर या वस्तू 2-2 चमचे असं मी घेतलेले आहेत. तर 2 कप तेल मी इथे वापरणार आहे आणि त्यानुसार तुम्ही याला थोडं कमी जास्त जरी प्रमाण झालं तरी काहीच हरकत नाही. आता बघा सर्व वस्तू एकजीव केलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कांदा टाकायचा. अजून एक वस्तू राहिलेली आहे जी की आपण काढून ठेवली होती सुरुवातीला. तर कांदा देखील असा एकजीव करून घ्यायचा. थोडंसं हे असं गरम करायचं. यामध्ये असं उकळी आल्यासारखं झालं की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मेथीदाणे. मेथीदाणे बघा इथे आपल्याला शेवटी टाकायचे आहे, सुरुवातीलाच मेथीदाणे टाकायचे नाहीत. आणि लोखंडी भांडं यासाठी मी म्हणलं वापरायचं, कारण की काय होतं लोखंडाच्या भांड्यामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळतो. जर नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण लोखंडाचा तवा कढई काहीतरी असतंच आपल्याकडे, त्यामुळे त्यामध्ये शक्यतो बनवा. आणि असं नाही की हे तेल तुम्ही एकदा बनवायचं आणि परत तुम्हाला दुसऱ्या वेळेस बनवावं लागेल, अजिबात नाही. तुम्ही बनवून अगदी 6 महिन्यांपर्यंत याचा वापर करू शकतात. फक्त हे तेल जे आहे ना तर जास्त दिवस टिकावं यासाठी आपल्याला याला योग्य टेम्परेचरवरती गरम करावं लागतं. म्हणजे बघा आता यामध्ये आपण ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या थोड्याशा ओलसर, जसं कांद्यामध्ये पाणी असतं, तर ते पूर्णपणे यामध्ये मॉइश्चर जे आहे ते पूर्ण संपलं पाहिजे, जेणेकरून पाण्याचा भाग अंश संपला की आपलं तेल भरपूर दिवस टिकतं, खराब होत नाही. जसं कढीपत्त्याची पानं म्हणा, यामध्ये ओलसरपणा असतो. त्यामुळे काय करायचं, याला जास्त काळं कुट्ट तर नाही करायचं, पण खरपूस असं भाजायचं. म्हणजे डार्क लाल कलर याचा होऊ द्यायचा, जेणेकरून काय होतं चॉकलेटी कलर असा झाला की पाण्याचा पूर्ण भाग संपतो. थोडं तुम्हालाही हलवताना लक्षात येईल की हे असं कुरकुरीत जाणवत आहे आणि तेव्हा आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. तर बघू शकता साधारण 2 कप तेल मी टाकलेलं आहे आणि आता छान या वस्तू गरम झालेल्या आहेत. आता आपण गॅसला बंद करूयात. आता बघा हे तेल कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं देखील गरजेचं आहे बेस्ट रिझल्टसाठी. तर आता हे जे तेल आहे ना ते थोडं गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण की थंड झालं की परत यामधील वस्तू सर्व तेल शोषून घेतात आणि आपल्याला तेल जे आहे ते पूर्ण मिळत नाही, वाया जातं. त्यामुळे या गोष्टीची नक्की काळजी घ्या. आणि जसं जर केस गळती खूप वाढली असेल, केस पांढरे होत असतील, केसांची वाढ होत नसेल, डॅन्ड्रफ असेल, तर हा घरगुती उपाय तर आपल्याला करायचाच आहे. त्यासोबतच जे हार्ड शॅम्पू असतात ते देखील वापरणं बंद करा. एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा. शॅम्पूमुळे देखील केसांसंबंधित तक्रारी होतात. त्यासोबतच पौष्टिक आहार घ्या. शरीरामध्ये कमतरता असल्यामुळे देखील केसांसंबंधित समस्या दूर होतात. तर या थोड्या तुम्ही गोष्टींची जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो. मला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघू शकता साधारण 2 कप तेल आपलं तयार आहे. ते एका बॉटलमध्ये काढून तुम्ही याला ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येतं. आठवड्यातून 2 वेळा जरी वापरलं तरी चालतं. रात्री लावून सकाळी केस धुवा किंवा केस धुण्याच्या 2-3 तासा अगोदर लावून तुम्ही केस जरी धुतले तरी याचा बेस्ट रिझल्ट मिळतो. अशा प्रकारे केसांवरती आणि केसांच्या मुळाशी याला व्यवस्थित लावायचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही याचा वापर करू शकतो. नक्की बनवा. आणि तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. थँक्यू.